विविध भारती पुणे समिधा पित्रे सादर करत आहे पुणे वृत्तांत. आजकालच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. अशा लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे, असं प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केलं. ते पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यापर्यंत जाणं आणि कोणत्याही गोष्टीत ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मुंडे यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना दिला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली तर भाजपचे 50 आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबरला दूरदृश्य प्रणालीमार्फत एका सभेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे 13 ते 21 डिसेंबर दरम्यान पक्षातर्फे रक्तदान शिबिरं घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. शरद पवार यांची भेट घेतल्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र त्याचं त्यांनी खंडन केलं आहे. जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांशी मतभेद असल्याचं आज बारामतीत माध्यमांशी बोलताना मान्य केलं. मात्र या वादाचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार, असं ते म्हणाले. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएल साठी 50 सीएनजी मिडी बस खरेदी करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. शहराच्या मध्यवर्ती भागात 5 रुपयात 5 किलोमीटर प्रवास या अटल योजनेअंतर्गत या बस धावणार आहेत. तसंच येत्या शनिवारपासून जेजुरी, एमआयडीसी, यवत, राहू, सारोळा अशा 12 विविध मार्गांवर पीएमपी सेवेचा विस्तार केला जाणार आहे. परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करून उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काल दिली. औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन देसाई यांनी तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. देशाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून साजऱ्या होणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकानं आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असं आवाहन पुण्याचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी काल केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात देशमुख यांच्या हस्ते ध्वजदिन 2020 निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणेतर्फे आयोजित 20वं साहित्यिक कलावंत संमेलन 25 आणि 26 डिसेंबर रोजी होणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांची संमेलनाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, असं प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बारटे यांनी कळवलं आहे. हवामान. पुण्यात आज उद्या पावसाची शक्यता नसली तरी आकाशात मळभ आल्यानं थंडी पुन्हा कमी झाली आहे. आज किमान तापमान 14.5 तर कमाल 30 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्याही तापमान या आसपासच राहील. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. यानंतर उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा भेटूया विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. पण तत्पूर्वी एक आवाहन.
कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही, म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.